विकेट बाळा इखारी सर आणि त्यांच्या समवेत निरंजन सावंत सर. गेम ऑन. पहिला बॉल यावेळेस दिनेशचा. इथे यावेळेस कट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने आपण पाहतो. चेंडू एकच धाव. स्वतःचं व संघाचं खातं या दरम्यान बादल अकाउंट ओपनिंग करत असताना 59 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. एक चांगलं बॅटल सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय आणि या सकाळच्या सत्रामध्ये सातत्याने क्रिकेटची मेजवानी ओमसाई क्रिकेट संघ एरंदर संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. चांगली स्पर्धा दैदिप्यमान सोहळा या मंचावरती या क्रीडांगणावरती तुम्हाला सातत्याने 4 दिवसामध्ये पाहायला मिळेल. यावेळेस पॉवर प्लेचं हे पहिले षटक. स्ट्राईक एंडला दिनेश. जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल रिव्हर्सचा टॅम करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस हा चेंडू डॉट येतोय. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नक्कीच यष्टीरक्षकाच्या मागे 2 क्षेत्ररक्षक सजवले गेलेत. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर नक्कीच गलीमध्ये. शॉर्ट पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो. शॉर्ट कव्हरला एक, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट. एक चांगली व्हीवर रचना सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल. इथे यावेळेस चांगला शॉट. स्टॉक सिप. चेंडू जाईल सरळ. दिनेशच्या बॅट मधून येणारा हा फेवरेट संघर्षाचा शंकनाद करत असणारा दिनेशच्या बॅट मधून येतोय चौकार. थँक्यू डिझाय. ज्या दिनेशचं पहिलं आपण षटक पाहिलं करवई संघाच्या वतीने 22 धावा दिनेशने खर्च केल्या होत्या, परंतु इथे यावेळेस त्या 22 धावा अगदी खोऱ्याने ओढाव्या लागतील दिनेशला आपल्या करवई संघासाठी. पहिलाच बॉल आपण जर पाहिला तर बादलनी सिंगल कन्वर्ट केली. स्ट्राईक रोटेट करत असताना एक बॉल डॉट पाहिला आपण, त्यानंतर चौकार. 5 धावा धाव फलकावरती. यावेळेस पहिले षटक. इथे यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न. लगातो आबाद वरना बर्बाद या मॅच मध्ये आपण पाहतोय. 59 धावांचं लक्ष. मोठं टार्गेट कंप्लीट करायचंय. एक एक बॉल महत्वाचा असेल करवई टीम साठी. धावसंख्या धाव फलकावरती 5. पहिले षटक आणि या पहिल्या षटकामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्यात गोलंदाजाने. इथे यावेळेस फटका चांगला आहे. जागा बनवलीये, रूम बनवलाय फटक्यासाठी. चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्राला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. यावेळेस येतोय अजून एक चौकार. दिनेशच्या बॅट मधून रन्स मिळतील 4. हा महत्वाचा चौकार. थँक्यू. धावसंख्या धाव फलकावरती यावेळेस चौकाराने फुलती आहे. वृद्धिंगत होत असताना आपण पाहतोय धावसंख्येचा ग्राफ. जर आपण पाहिला तर 9 या आकड्यावरती सातत्याने म्हटलं जाते प्रत्येक सामन्यामध्ये यशाचे पल्ले लांबच लांब असतात. त्याला मात्र यशाचं शिखर गाठायचं असेल तर मात्र तुम्हाला मेहनत करावी लागेल. मेहनतीची पराकाष्ठा करणं फार गरजेचं असेल. सातत्याने आपण पाहतो यावेळेस गोलंदाज देखील ती मेहनत करत असताना आपल्याला दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिले संपन्न होतंय आणि या पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती बिनबाद 9 धावा. चिखलोलीपाडा संघाचे संघनायक आणि श्री गणेश माणिक्युली संघाचे संघनायक. चला नाणेफेकीसाठी तुमच्यासाठी ऑफिशियल कॉल असेल. दोन्ही संघांनी लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 50 धावांची गरज. पारितोषिक असेल जर करवई संघ इथे हा सामना जिंकतोय तर मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू असेल त्यासाठी आदरणीय देवीजातजी भगत साहेबांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ही सातत्याने संकल्पना तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून खरवई प्रीमियर लीग सुद्धा येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच केपीएलच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना, त्यांच्या माध्यमातून गावाची एकजूट, हेच तर खरं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते खरवई गावाचं. सातत्याने लीगच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल येणाऱ्या काही दिवसांमध्ये.
इथे यावेळेस लाईन चांगली आहे, जबरदस्त गोलंदाजी, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 गलीच्या बाहेर पाहायला मिळतील. इनफिल्ड मध्ये मात्र बाकीचे क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगली व्ही रचना करत असताना देवांश 11 मोहपाडा टीम. प्रसाद भात्रे गोलंदाजी मार्क वरती, संघाची जबाबदारी घेत असताना पहिला बॉल येतोय डॉट. यावेळेस अपिश खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक थोडस फंबल, थोडस अवघड जाईल. इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू फरार होईल. यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा अजून एक संघर्षमय चौकार. चौकार आणि धावफलक अगदी वेगाने पुढे सरकेल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर डॉट चेंडू आला, त्यानंतर मात्र गोलंदाजाची लाईन इथे मात्र ओळखली गेली, प्रसाद म्हात्रेजी. बादल इथे यावेळेस अजून एक चांगला फटका ऑन साईडच्या दिशेने. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, एकाच ऍक्शन मध्ये चेंडू ग्रिप करतील तोपर्यंत फक्त या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतीये 15 धावा. 59 धावांचं लक्ष्य, 11.80 ची सरासरी प्रति षटकामागे तुम्हाला गाठायची आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. इथे यावेळेस यॉर्कलाईनचा बॉल अलॉंग द कार्पेट, गॅपसर सिलेक्शन. यावेळेस चेंडू जाईल वाईडिस्ट लॉंग ऑफला बीट करून, अगदी घरंगळत जाईल चेंडू जमिनीला गुदगुल्या करत. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. थँक्यू डिझा. सातत्याने सकाळच्या सत्रामध्ये क्रिकेट विथ म्युझिक तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गॅपशॉट सिलेक्शन, इनफिल्डच्या वरून चेंडू खेळून काढलाय. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे नो बॉल. 4+1 या मिळतील 5 धावा. नशिबाची साथ लाभतीये ती म्हणजे करवैट टीमला. या 5 धावा हा नशिबाचा पंजा. तर यावेळेस पंचांनी मात्र नोचा इशारा दिलाय. फ्रीडची संधी असेल, ओव्हर स्टेपिंगचा नो, हाईट नो, येस बीमर नो. यावेळेस बाळा सर आम्हाला सांगत असताना ओव्हर द वेस्ट. चांगले पंच आपल्याला पाहायला मिळतील ऑफिशियल. अगदी त्यांच्या माध्यमातून अचूक वेळी अचूक निर्णय हे मात्र सातत्य टिकवलंय JP पॅनलने. नो कॉन्ट्रोवर्सी सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. अनेक विभागामध्ये ज्याच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेत नक्कीच सातत्याने तुम्हाला ऑफिशियल पाहायला मिळतील. कर्जत विभाग असेल, कल्याण डोंबिवली विभाग, बदलापूर, वांगणी परिसर, पालघर, मुरबाड या विभागात सातत्याने तुम्हाला JP पॅनल पाहायला मिळेल. इथे यावेळेस चेंडू यॉर्कलाईनचा होता, खोला टप्प्याचा बॉल. इथे फेकी थोडीशी खराब आणि चेंडू जाईल सरळ साईड स्क्रीन समोर. नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती थोडीशी फंबल होत असताना देवांश 11 मोहपाडा संघ चुकीची फेकी. रन फक्त किती असतील पंच दर्शवा? 1च रन. ओके. नक्कीच जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र ही धाव खर्च करते देवांश 11 मोहपाडा संघ. संघाच्या वतीने आपण पाहिलं तर थोडस मिसफील पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 संपन्न होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. चांगली पार्टनरशिप इथे बिल्टअप केली जाते. याच दरम्यान आदरणीय मुसळे काका यांचं आगमन होतंय. जे आपण क्रीडांगण पाहतोय या क्रीडांगणाचे मालक नक्कीच त्यांचं इथे आगमन होतंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी, ही क्रीडांगण
अद्यापपर्यंत खेळाडूंसाठी आबाद राहिले. नक्कीच त्या काकांचं इथे आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत, आभारी आहेत. नक्कीच ओमसाई क्रिकेट संघ एरंजाड यांच्या वतीने आपला आभार व्यक्त करेन. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपली जागा आमच्या मनामध्ये, आमच्या अतिथी कक्षामध्ये. गोलंदाजीसाठी सांघिक कोड्यातील तिसरं वैयक्तिक दुसरं षटक दिनेशला आपण पाहतोय. ज्या दिनेशने 9 धावांचं षटक हाताळलं. गोलंदाज प्रसाद म्हात्रेचा विचार केला तर 16 धावा प्रसाद म्हात्रेच्या षटकामध्ये आपण पाहिल्या. एकंदरीत 25 धावा स्कोर कार्ड वरती खरवई टीमच्या वतीनं. इथे यावेळेस फटका चांगला आहे बादलच्या बॅट मधून. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, धमाका दे दणका बादलच्या बॅट मधून. यूज इट मॅक्झिमम षटकार. थँक्यू डीजे. बादलच्या बॅट मधून षटकार आलाय. प्रहार केला जातोय, हल्ला चढवला जातोय. का करू नये. 59 धावांचं लक्ष आहे, ती मात्र सरासरी इथे मेंटेन करायची आहे टीम खरवईला. आणि हेच दाखवून देत असताना बादल. अजून एक मोठा फटका. यावेळेस बादल सेट ऑन फायर. चेंडू जाईल सरळ वाईट लॉंगनला बीट करून काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. यूज इट लांबच लांब पल्ल्याचा एक बिग लॉंग वे षटकार. थँक्यू. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर 9.0ची सरासरी होती. लोकांची विचार करण्याची क्षमता जिथे संपते ना तिथे मात्र आपली क्षमता सुरू झाली पाहिजे. हेच दाखवून देत असताना ही दमखम आहे, ही खरवई संघाची ताकद आहे. या मॅच मध्ये बादलच्या बॅट मधून येणारे 2 बिग षटकार. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37. 59 धावांचं लक्ष असताना समीकरण उरलंय. येणारे 16 बॉल 22 धावांची गरज. इथे यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. शॉट ऑफ प्लेन चेंडू दिनेशचा पाहायला मिळतोय. ज्या दिनेशने पहिले षटक 9 धावांचं हाताळलं त्या दिनेशचा मात्र खरपूस समाचार घेत असताना आता मात्र कमबॅक करतायत दिनेश. हीच गोलंदाजी करावी लागेल येणाऱ्या चेंडूंवरती दिनेशला. जर सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल, सामन्यामध्ये वापसी मिळवायची असेल तर गोलंदाजी करणं फार गरजेचं असेल. यावेळी चांगला फटका कव्हरच्या दिशेने. चेंडू जाईल. क्रिकेटचं मादक सौंदर्य अक्षरशः डोळ्यांचा पार न पेलणारा हा दैदिप्यमान सोहळा यावेळेस आपण पाहतोय. हा येतोय बादलच्या बॅट मधून चांगला चौकार. थँक्यू डीजे मास्टर. लक्ष केंद्रित करा. जरी आमचं लक्ष नसेल तरी तुम्ही लक्ष केंद्रित करा. सातत्याने मैदानाच्या चौफेर बाजूने तुमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. जेव्हा बॉल रिलीज होतो तेव्हा मात्र थोडंसं पॉज तुम्ही द्या. काल देखील तुम्हाला महत्त्वाच्या सूचना आम्ही केल्या. याच दरम्यान श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघाचा संघनायक निलेश मराडे उपस्थित असाल तर नाणेफेकीसाठी लगेच या. इथे यावेळी चांगला फटका. अजून एक ब्लास्ट. बादलच्या बॅट मधून चेंडू जाईल सरळ लॉंग बिग वे मॅक्झिमम. यूज इट षटकार. थँक्यू. एक चांगलं रायमिंग पाहायला मिळतंय. विशाल राणे आम्हाला एक चांगली माहिती देत असताना संघाची धावसंख्या 47. परंतु पहिल्या सत्रामध्ये ज्या दिनेशने खरवई संघाच्या वतीने 22 धावांचं षटक हाताळलं होतं त्याच मोहपाड्याच्या दिनेशने तिसऱ्या षटकामध्ये 22 धावांचं षटक हाताळलंय. 47 धावा, येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. बादलच्या बॅट मधून सेट ऑन फायर
आदिवासी छावा ठोकतोय 6 धावा. संघाची धावसंख्या 47. धन्यवाद धन्यवाद. या दरम्यान या क्रीडांगणाचे मालक नक्कीच आमचे आदरणीय पांडुरंगजी मुसले साहेब इथे उपस्थित आहेत. ज्येष्ठ व्यक्तिमत्व याच गावातून सातत्याने क्रिकेटची ओढ त्यांना मात्र इथपर्यंत घेऊन येते. नक्कीच त्यांचा शुभ सन्मान आयोजकांच्या वतीनं केला जाईल. मी आयोजन आणि नियोजन कमिटीला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती करायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी हे क्रीडांगण आपल्याला लाभलंय. सातत्याने नक्कीच क्रिकेटचे चाहते ज्येष्ठ व्यक्तिमत्व एरंजड गावातून पांडुरंगजी मुसले साहेब. येणारे 12 बॉल 12 धावांची गरज. सामना रफ अँड टफ आहे. दोन्ही संघ एकाच ताकदीचे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूला खरवई तर दुसऱ्या बाजूला मोहपाडा. एका बाजूला किशोर मेहर समीर मेहर तर दुसऱ्या बाजूला देवीदास भगत असा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. एक चांगलं बिग बॅटल. येणारे 12 बॉल 12 धावा. बॉल रन इक्वेशन मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती 4थं षटक संघाच्या वतीनं समीर मेहर. चांगली गोलंदाजी करावी लागेल यावेळेस. जर खरवई संघाला रोखायचे या 12 धावा तर मात्र चांगली गोलंदाजी होणं फार गरजेचं असेल देवांश 11 मोहपाडा संघासाठी. स्ट्राइकिंगला दिनेश. पहिलाच बॉल यावेळेस मिस टायमिंग टॉप पेस. यावेळेस फलंदाज होतील बाद. दिनेश बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्याच बॉल वरती यावेळेस धक्का लावत असताना टीम खरवई संघाला पहिला ब्रेक थ्रू मिळत असताना दिनेश बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू थँक्यू. 47 धावांची पार्टनरशिपला मात्र इथे खिंडार पाडलंय गोलंदाज समीर मेहरने. पहिला गडी गारत दिनेश बाद होत आहेत. न्यू बास्टमन मैदानाच्या आतमध्ये अतिशला पाहतोय. इन ॲट नंबर 3. येणारे 11 बॉल 12 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. इथून समीर मेहरची गोलंदाजी चांगली झाली तर वापसी होईल या मॅच मध्ये. हे षटक असेल महत्वाचं आणि निर्णायक षटक समीर मेहरचं. 11 बॉल 12 धावांची गरज. अकरा बॉल 12 धावांची गरज या मॅच मध्ये. पहिल्याच बॉल वरती या पहिल्याच गोलंदाजावरती नक्कीच एक जिम्मेदारी असेल समीर मेहर वरती, कारण हे महत्वाचं आणि निर्णायक षटक असेल. या स्पर्धेचं या सामन्याचं भवितव्य या षटकावरती अवलंबून असेल. येणारे 11 बॉल 12 धावा. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं दोस्तों, हौसलों से उड़ान होनी चाहिए. या मॅच मध्ये ती दमखम दाखवावी लागेल मोहपाडा एरंजड संघाला. स्ट्राइकिंगला अतिश. पहिलाच बॉल यावेळेस पॅडवरती आदळलाय. पंचांकडे होते स्ट्रॉंग अपील. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी, परंतु यावेळेस चेंडू येतोय डॉट. एक एक डॉट चेंडू प्रेशर क्रिएट करेल खरवई टीम वरती. एक एक डॉट चेंडू प्रेशर रिलीज करेल देवांश 11 मोहपाडा संघ. काय घडेल काय बिघडेल. रफ अँड टफ मॅच, हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या दोन संघांदरम्यान. समीर मेहर इथे अप ट्रॅकर बॉल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. एलिव्हेशन मिळालंय. चेंडू जाईल. प्रसाद मात्रे बनतील प्रेक्षक. यावेळेस चेंडू आउट ऑफ द पार्क. हा येतोय षटकार. थँक्यू टू से. षटकाराने धावफलक वधारतय. येणारे 9 बॉल 6 धावांची गरज.
आता मात्र समीकरण खुलं झालंय खरवई संघाच्या बाजूनं. श्री गणेश क्रिकेट संघ मानिकिवली आणि चिखलोली पाडा या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन नाणेफेकीसाठी यायचे. एस नो बॉल. पंचांचा इशारा यावेळेस येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळते रन 1. एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावती 54. फक्त 5 धावांची गरज असेल. येणारे बॉल शिल्लक असतील 9. 9 बॉल 5 धावा. यावेळेस लाईन चांगली आहे. जबरदस्त गोलंदाजी. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो. एका धावेसाठी इथे जी मेहनत करावी लागते सातत्याने. एका धावेची किंमत काय असते राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला किती महत्व असतं याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल. इथे मात्र दिशा दिली आहे. चेंडू फिरकावलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा येतोय अति चब्बाट मधून. महत्वाचा संघर्षमय चौकार. धन्यवाद धन्यवाद. यावेळेस येतोय विजयी चौकार. नक्कीच सामना इथे जिंकलाय तो म्हणजे खरवई संघाने. या खरवई संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक. देवांश 11 मोहोपाडा संघ नक्कीच 58 धावा पहिल्या सत्रामध्ये नोंदवल्या. 59 धावांचं लक्ष्य चुकलं कुठे. तिसरं षटक जे महागडं ठरलं तिथे मात्र गोलंदाजी थोडीशी दिनेशची खराब झाली आणि तिथून सामना टर्न झाला तो म्हणजे खरवई संघाच्या बाजूने. हार्ड लक देवांश 11 मोहोपाडा ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये दिनांक 21 ते दिनांक 24 दरम्यान एक चांगली स्पर्धा पाहायला मिळेल. यायला विसरू नका, पाहायला देखील विसरू नका. नक्कीच मोहोपाडा यांच्या वतीने एक चांगली स्पर्धा क्रिकेट